समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत भोंदूबाबा अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाती असल्याचं आढळून आलं होतं। यात रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या खात्याचाही समावेश आहे। ज्यांच्या नावावरती ही खाती आहेत त्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी देखील सुरू आहे। काही दिवसांपूर्वीच प्रतिभा चाकणकर यांनाही चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं। याच दरम्यान अशोक खरात कनेक्शनमुळे कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल आणि गैरव्यवहारांचे गंभीर आरोप होत असलेल्या समता पतसंस्था ही अडचणीत आली आहे। या पतसंस्थेच्या आर्थिक कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत। त्यामुळे आता समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी त्यांच्याकडे असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। काका कोयटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष होते, पण त्यांना अशोक खरात प्रकरण भोवलं। याच पार्श्वभूमीवरती कोयटे यांच्या राजीनाम्याची मागणी पतसंस्थेच्या सभासदांकडून जोरदारपणे सुरू झाल्याची माहिती समोर आली। या सगळ्या घडामोडीनंतर शेवटी कोयटे यांनी अखेर आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। शिर्डी पोलिसांकडून अशोक खरात प्रकरणात समता पतसंस्थेतील 100 संशयास्पद खात्यांची चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेत अशोक खरात तब्बल 100 खात्यांना नॉमिनी असल्याचं समोर आलं होतं। या खात्यांमधून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याची ही माहिती आहे। मात्र समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी या प्रकरणात पतसंस्थेमध्ये कायदेशीर प्रक्रिया पाळली गेल्याचा दावा केला आहे। मात्र या 100 खात्यांच्या तपासामुळे समता पतसंस्थेच्या अडचणी वाढलेल्या आहेत। या प्रकरणी संबंधित रुपाली चाकणकर यांच्या भगिनी म्हणजेच प्रतिभा चाकणकर यांच्या खात्यातून 2 कोटींच्या वर आर्थिक व्यवहार झाल्याचंही समोर आलं आहे। या खात्याला वारसदार म्हणून अशोक खरातचं नाव असल्याचंही माहिती आहे। काका कोयटेंनी राजीनामा दिलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अंतर्गत राज्यभरातील सुमारे 15,000 पतसंस्था काम करत असल्याची माहिती आहे। जवळपास या फेडरेशनचे 6,000 सभासद आहेत। कोयटे हे या फेडरेशनचे 2015च्या पूर्वीपासून अध्यक्ष राहिले होते। मात्र काही दिवसांपासून खरात आणि समता परिषदेचे संबंध असल्याचे समोर आलं होतं आणि त्यामुळे त्यांच्यावरील दबाव हा वाढत होता आणि या दबावामुळेच त्यांनी आपला राजीनामा दिला। पण काका कोयटे यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की मी भोंदू खरातचा भक्त नाही किंवा कोणत्याही भोंदूशी माझा संबंध नाही। नाशिक पतसंस्था फेडरेशनच्या कार्यक्रमामध्ये खरात होता, एवढंच काय ते। समता पतसंस्थेमध्ये भोंदू अशोक खरात नॉमिनी असलेल्या खात्यांची KYC करूनच ते खाते उघडण्यात आले। जास्त खाती कोविड काळामध्ये ऑनलाईन उघडण्यात आली होती। जे खातेदार म्हणतात आमचा संबंध नाही त्याचे पुरावे पोलिसांना देऊ असंही ते म्हणाले। दरम्यान अशोक खरात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 8 तासांहून अधिक काळ चौकशी करण्यात आली होती।